नमस्कार. तर तुम्ही आज पाहणार आहात येलो कलरचे जे कट बीड्स आहेत त्याचं तुम्ही मग्गम कसं करणार आहेत. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण कट बीड्स वापरतो तेव्हा आपल्याला जी कुठलीही धागा असतो, आपण जो कुठलाही धागा वापरणार आहोत तो जाड पाहिजे आणि त्याचं जे स्ट्रेंथ आहे ती जास्त पाहिजे. त्यामुळे आपण जो आरीवर्कचा धागा आहे तोच वापरणार आहोत. हात शिलाईची जरी सुई असली तरी तुम्ही आरीवर्कचा धागा वापरू शकता आणि त्याचं जे नंबर आहे ते 421 असं आहे जर तुम्ही सिल्वर कलरचा वापरत असाल तर. आणि जर गोल्डन असेल तर त्याचा नंबर वेगळा आहे, त्याचा नंबर आहे 423. हे दोन आरीवर्कसाठी तुम्ही वापरू शकता आणि ह्याचे जे धागा आहे तो स्ट्रॉंग आहे. आणि हे स्ट्रॉंग धागा आपल्याला यासाठी वापरायचा असतो कारण की हे जे कट बीड्स आहेत त्यांना धार असते दोन्ही बाजूनी. तर जेव्हा आपण धाग्यामध्ये वळून घेतो तेव्हा त्याची जी ताकद असते धाग्याची ती जास्त पाहिजे, कारण की ह्याला कट्स असतात आणि तो धागा तुटून जाऊ शकतो. आणि तुम्ही जेवढं काय वर्क केलेलं आहे ते एंडिंगला जेव्हा तुम्ही गाठ मारता तेव्हा ते तुम्हाला तुटलेलं दिसतं. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही आरी वर्क कराल तेव्हा मग्गमचा आरी वर्क कराल कट बीड्ससोबत त्यावेळेस तुम्ही आरी वर्कचाच धागा घ्यायचा आहे. आणि हे मी असं पॅटर्न बनवलेलं आहे. जर तुम्हाला ग्ल्यू आवडत नसेल, ग्ल्यू लावायचं नसेल तुमच्या ब्लाऊजला तर तुम्ही असं पॅटर्न बनवू शकता. आणि असं पॅटर्न तुम्हाला कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सेंड करेन, तुम्ही तो देखील पाहून घ्या. तर आपण सुरुवातीला एका साईडनी खालून सुई घेणार आहोत आणि त्यानंतर अंदाजा घ्यायचा आहे की आपल्याला किती कट बीड्स लागतील. आपण आधी 4 घेऊन बघू. अजून 2ची गरज आहे. आणि शक्यतो तुम्ही तिरकस मग्गम वर्क करा, त्यामुळे जे पॅटर्न आहे ते तुम्हाला छान दिसेल. तुम्हाला एक अंदाजा घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुई जी आहे ते आपण खाली टाकणार आहोत. आणि तशाच प्रकारे आपण वापस त्याला वरती देखील घेणार आहोत, त्याला चिकटून. तर हे अशा प्रकारे आपल्याला तिरकस करून जे शुगर कट बीड्स आहेत ते तुम्हाला वळून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगते. जेव्हा पण तुम्ही शुगर बीड्सचे मग्गम वर्क कराल तेव्हा जो आधीचं कट बीड्सचं जे लाईन आहे त्याच्याबरोबर वरतून आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडीशी जागा सोडायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे कट बीड्स आहे आधीचा, त्यानंतर मी त्याला चिकटून थोडीशी जागा सोडून अगदी एक कट बीड बसन अशी जागा सोडून मी दुसरी सुई घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण जसं वाढत जाईल तसं तुम्हाला एक कट बीड्स एक्स्ट्रा किंवा कमी असं लागू शकतो, कारण की आपण तिरकस जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला 6 लागू शकतात तर काही ठिकाणी 7. आता मला 6 लागत आहेत सुरुवातीच्या ह्याला, त्यानंतर आपण 7मध्ये पण करू शकतो. जर ते आडवं जात असेल तर तिरकस होण्यासाठी आपण एक एक्स्ट्रा घेतो. तर हे अशा प्रकारे मी घेतलेले आहेत 6. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने जिथून सुई घालायची आहे तिथला एक अंदाजा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला बरोबर आधीचा जो कट बीड्स आहे त्याच्या अलगद थोडंसं वरच्या बाजूने आपल्याला सुई वापस कापडाच्या आतमध्ये घालायची आहे अशा प्रकारे. आणि मग त्याला वळून घ्यायचं आहे जेणेकरून ते टाईट बसेल. तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आपण पूर्ण ही लाईन बनवणार आहोत. आणि हे होतं मग्गम वर्क कट बीड्ससाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ड्रॉप बीड्स
चं मग्गम वर्क पाहणार आहोत. तर स्टे कनेक्टेड आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नारायणी बुटीक आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हे आरी वर्क करता येईल सोप्या पद्धतीने. धन्यवाद.